नमस्कार भावी शिक्षक मित्र मैत्रिणींनो, मी रेश्मा दिवसे मॅडम रेवान पठाण सरांच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आता बऱ्याचशा वेगवेगळ्या माध्यमातून टी परीक्षा होणार असल्याची चर्चा होत आहेत। टी परीक्षेबद्दलची अधिक माहिती या चॅनलवरती रेवान सर देखील वारंवार आपल्याला देतच असतात। आज मी तुमच्यासमोर उभी आहे ते टी यासाठी असणारा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी। टीईटीला असणारे विषय वगैरे आपण हे सगळं याचा व्हिडिओ पाहिला असेलच, ते आपण जाणतोय देखील। डी.एड आणि बी.एड ज्यांचं झालेलं आहे त्यांना टीईटी किंवा CTET पास झाल्याशिवाय पुढे शिक्षक म्हणून भरती होता येत नाही, हे आपण सर्वजण जाणतोय। टीईटीची किंवा CTETची परीक्षा ही आपल्यासाठी बंधनकारक आहे आणि आता नोटिफिकेशन येत आहे। बऱ्याच जणांनी टीईटीची याआधी देखील परीक्षा दिलेली आहे आणि बरेच जण नव्याने देखील या परीक्षेला फेस करणार आहेत। ज्यांनी अगोदर परीक्षा दिलेली आहे त्यांना बऱ्यापैकी या टीईटी परीक्षेचा पॅटर्न माहिती आहे। आपण अभ्यास देखील तितका केला आहे, वारंवार स्टडी करून वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका बघून भरपूर प्रिपरेशन करून आपण टीईटीची परीक्षा बरेच जण पात्र देखील झालेले आहेत। बरेच जण CTETची परीक्षा देखील पात्र झालेले आहेत। बघा आता पुढे ही जी टीईटीची परीक्षा आहे, पूर्वीचा पॅटर्न वेगळा होता। आता जे काही आपल्याला माहिती मिळते त्या मिळालेल्या माहितीवरून ही टीईटीची परीक्षा आता पुन्हा IBPS पॅटर्ननुसार होणार आहे। IBPS यांच्याकडे देण्यात आलेली आहे, ही देखील बातमी आपण सगळ्यांनी ऐकलीच असेल। या अगोदर झालेली टेट एक्झाम, पहिली 2017ची टेट एक्झाम वेगळी होती थोडीशी। त्याचा अभ्यासक्रम, प्रश्न विचारण्याची पद्धती टोटल वेगळी होती आणि अचानक पाठीमागची जी टेट एक्झाम झाली, बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी जी परीक्षा झाली, त्या परीक्षेसाठी त्या टेट एक्झामसाठी पुन्हा IBPS पॅटर्न होता। बऱ्याच जणांनी ती एक्झाम दिलेली आहे, बऱ्याच जणांनी त्याचे क्वेश्चन पेपर पाहिलेले आहेत किंवा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आलेल्या प्रश्नांचं स्वरूप आपण बघितले। बऱ्याचशा ज्या उमेदवारांनी एक्झाम दिल्या त्यांनी आपलं मत बऱ्याचशा यूट्यूब चॅनलवरून शेअर केलेलं आपण बघितले की बाबा या पेपरसाठी IBPSसाठी नक्की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय होतं, त्यात नक्की प्रश्न कोणत्या प्रकारचे होते ते देखील आपल्या सर्वांना ज्ञात आहेच। आता पुन्हा ही जी टीईटीची परीक्षा आहे, ही टीईटीची परीक्षा IBPS कडून राबवली जाणार असल्याचं आपल्याला ऐकायला मिळतंय। IBPS पॅटर्न आपल्याला माहितीच आहे की बँकिंगची परीक्षा घेणारी एक कंपनी आहे। आता शिक्षक भरतीची त्यांच्याकडे दिली, आता शिक्षक पात्रता परीक्षा पण त्यांच्या मार्फत होणार आहे। हरकत नाही, आपण आपली तयारी ठेवायची। कंपनी कोणतीही परीक्षा घेऊ दे, आम्ही परीक्षा देण्यासाठी सज्ज आहोत। कोणत्याही प्रकारचं काही असेल तरी मी करू शकतोय, मला येते आणि मी ते करणार आहे। बघा मग सिलेबस तर त्याच पद्धतीचा असतो, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी असते। जसं की IBPS वाल्यांनी टेट एक्झाममध्ये केलं त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला यात असणारा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, जे जुन्या टीईटीचा जो पॅटर्न होता की ज्याच्यामध्ये 30 गुण होते परीक्षेला, त्यानुसार मी तुम्हाला मानसशास्त्राबद्दलचे काही माहिती सांगणार आहे, थोडंसं मार्गदर्शन करणार आहे की नक्की बालमानसशास्त्राचे पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करायचे, कोणते टॉपिक आपल्याला करायचे आहेत आणि प्रश्न विचारण्याचं स्वरूप नक्की कसे असेल या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत। चला तर मग करायची का सुरुवात। जर तुम्ही नव्याने या चॅनलवरती असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर देखील करा। बघा, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र जे की डी.एड आणि बी.एडमध्ये या विषयांचा अभ्यास आपण ऑलरेडी केलेला आहे। मग जेव्हा प्रत्यक्ष नोकरीला आपण लागतो तेव्हा आपल्याला त्या विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र समजलं पाहिजे, तरच आपण योग्य पद्धतीचं अध्यापन करू शकतो। म्हणून शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये बालमानसशास्त्रावरती बरेचसे प्रश्न विचारले जातात आणि बऱ्यापैकी उपयोजनात्मक प्रश्न याच्यामध्ये येताना दिसतात। बघा, पहिल्यांदा मी तुम्हाला डिटेल्स सगळे टॉपिक सांगणार आहे। त्या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण बऱ्याचदा खूप साऱ्या प्रश्नांचा सराव करत असतो, वेगवेगळे प्रश्न वाचत असतो, ऑप्शन पाहतो आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करतो। पण माझ्या माहितीनुसार जेव्हा आपण सगळा सिलेबस बघतोय त्यातली प्रत्येक कन्सेप्ट पुन्हा एकदा समजून घेतोय, जरी आपलं डी.एडला झालेलं आहे, बी.एडला झालेलं आहे, आपल्याला जस्ट रिव्हिजन करत जायचं आहे। एखादा टॉपिक आला
त्या टॉपिकवरती जे सब टॉपिक दिलेले आहेत ते पॉईंट्स आपल्याला आठवायचे. डी.एड. बी.एडला झालेलं पटापट आठवतं देखील आपल्याला. फक्त आलेले काही जे शब्द आहेत ना त्यांचं फक्त आपल्याला रिव्हिजन करायचे. जसं की आता प्रतिमानांवरती प्रश्न आहे, उपपत्त्यांवरचे प्रश्न आहेत, अध्ययन वक्र आहे, अध्ययन संक्रमण आहे, अध्ययन संक्रमणाचे प्रकार आहेत. मग हे जे मानसशास्त्र आपण अभ्यासतोय ते अभ्यासलेलं मानसशास्त्र, आता अध्ययन संक्रमणाचे जेव्हा धन ऋण शून्य संक्रमण असे प्रकार जेव्हा आपण अभ्यासतो त्याच्याशी रिलेटेड उदाहरण आपल्याला परीक्षेमध्ये येत असतं. म्हणजे त्याचा उपयोजन वापर प्रत्यक्षात कसा करतोय याच्यावरचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येत असतात. पण जेव्हा आपण ते प्रश्न सोडवतो ना त्याआधी अध्ययन संक्रमण नावाची कन्सेप्ट जी आहे ती आपली क्लिअर असणं गरजेचं आहे. मग आपण आपल्या या ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून मी तुम्हाला आता सगळे टॉपिक तर सांगणारच आहे, पण प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करत जाणार आहोत. प्रत्येक टॉपिकशी रिलेटेड आपण सगळ्या संकल्पना तुमच्या स्पष्ट करून देणार आहोत. पुन्हा एकदा रिव्हिजन होईल आणि त्यानंतर त्या संकल्पनेवरती उपयोजनात्मक प्रश्न नक्की येतो कसा याचा सराव देखील आपण करणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण पटापट टॉपिक लिहून घेऊया. जे नव्याने एक्झाम देत आहेत किंवा आता परीक्षा देणार आहेत टी.ई.टीची, या अगोदर टी.ई.टीची परीक्षा पात्र नाही आहेत त्यांनी अगदी सगळ्या टॉपिकची नावं पेजवरती लिहून ठेवा. त्यानंतर प्रत्येक टॉपिक अभ्यासायचं आहे. ही कन्सेप्ट क्लिअर झाली म्हटलं की टिक करून ठेवा. त्याच्यावरच्या प्रश्नांचा सराव केला तर आपल्याला या विषयामधले पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही आहे. चला तर मग करूयात सुरुवात. आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीचा एक पहिला टॉपिक मी काही टॉपिकची नावं लिहून देणार आहे तुम्हाला. पहिल्यांदा आपल्याला मानसशास्त्र म्हणजे काय आहे नक्की, मानसशास्त्र ही संकल्पना पहिल्यांदा अभ्यासायची. म्हणजे मानसशास्त्राचा उगम कसा झाला, पुढे जाऊन विकास कसा होत गेला हे बघायचे. संकल्पना व त्याचं स्वरूप नक्की, संकल्पना व स्वरूप नक्की याचं स्वरूप काय आहे हे आपल्याला बघायचे. मानसशास्त्र ही कन्सेप्ट क्लिअर झाली की त्यानंतर दुसरा पुढे जाऊन मानसशास्त्राच्या विविध शाखा आहेत. बघा, मानसशास्त्राच्या विविध शाखा नोट डाऊन करून ठेवा जे पहिल्यांदा परीक्षेला फेस करणार आहेत. मानसशास्त्राच्या विविध शाखा अभ्यासायचे. तशा खूप साऱ्या शाखा आहेत. त्यामध्ये तुलनात्मक मानसशास्त्र, औद्योगिक मानसशास्त्र आहे, शरीरशास्त्रीय मानसशास्त्र आहे, सामाजिक आहे, व्यक्तिभेदाचे मानसशास्त्र आहे, मनोविकृतीचे मानसशास्त्र आहे, गुन्हेगारीचे आहे, चिकित्सा मानसशास्त्र आहे. परंतु सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जास्तीत जास्त वेटेज दिलेलं आहे ते म्हणजे एक शैक्षणिक मानसशास्त्र. तसं तर आपण आपल्या तासिकांमध्ये सगळे प्रकार आपण बघणारच आहोत जेवढ्या शाखा आहेत. उदाहरणार्थ शरीरशास्त्रीय, तुलनात्मक, सामाजिक सगळ्यांचा अभ्यास करणार आहोत. परंतु या दोन सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. ती म्हणजे एक शैक्षणिक मानसशास्त्र आणि दुसरी बाल मानसशास्त्र. याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न आपल्याला विचारले जातात. बघा, आपल्याला शिक्षणाचं मानसशास्त्र समजून घ्यायचं आहे कारण आपण भावी शिक्षक आहोत. आणि बालकांचं जर गुणवत्ता वाढ करायची असेल तर आपल्याला बाल मानसशास्त्र हा मुद्दा समजणं अत्यावश्यक आहे. म्हणून ही एक शाखा त्यातली अतिशय महत्त्वाची. याच्यावरती भर देऊन आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. बाकीचे देखील सांगणारच आहे. औद्योगिक मानसशास्त्र सांगायचं आहे, गुन्हेगारीचं सांगायचं आहे, मनोविकृतीचं हेच आहे. परंतु या दोन्हीला विशेष महत्त्व. त्यानंतर आपण एक एक टप्पे डिटेल्समध्ये बघत जाणार आहे. त्यामध्ये बाल मानसशास्त्राचे काही सिद्धांत आहेत. बाल मानसशास्त्राचे सिद्धांत, ते सिद्धांत अभ्यासायचे तर आपल्याला. बाल मानसशास्त्र म्हणजे काय, नक्की सुरुवात कशी झाली वगैरे, त्याचा उगम, विकास, या सगळ्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत. कन्सेप्ट क्लिअर होत गेल्या की उपयोजनात्मक प्रश्न पटापट सुटत जाणार आहेत. त्यानंतर या बाल मानसशास्त्रातल्या काही पद्धती पण आहेत. बाल मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती पण काही दिलेल्या आहेत, त्या देखील आपल्याला अभ्यासायच्या आहेत.
आता हे अभ्यास पद्धती काय आहे तर प्रत्यक्ष लेक्चर सुरू झाल्यानंतर डिटेल्समध्ये समजावणारच आहे, परंतु तरी देखील बघा बालकांचं मानसशास्त्र अभ्यासण्यासाठी आता प्रत्येक बालक वेगवेगळा असतो, तर त्यांचं मानसशास्त्र अभ्यासण्यासाठी काही वेळा सर्वेक्षण पद्धती वापरावी लागते, जीवन वृत्तांत पद्धती वापरावी लागते. अशा या काही पद्धती आहेत, त्या अभ्यास पद्धती आपण आपल्या लेक्चरमधून डिटेल्स पाहणार आहोत. आपल्याला काय करायचं एक्झामसाठी पहिल्यांदा अभ्यास पद्धती, सगळ्या अभ्यास पद्धती कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या आणि त्यानंतर तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याचं उदाहरण दिलं जाईल आणि या विद्यार्थ्याच्या अभ्यासासाठी कोणत्या पद्धतीचा वापर होईल अशा प्रकारचे उपयोजनात्मक प्रश्न तिथं येत असतात, ते आपल्याला सोडवायचे असतात. चला मग पुढच्या टॉपिककडे जाऊया. बालमानसशास्त्राचे डिटेल्स बघून झाले की त्यानंतर आपण शैक्षणिक मानसशास्त्राकडे जाणार आहोत. बघा यानंतर पुढचा येईल 4 नंबरचा शैक्षणिक मानसशास्त्र. मग या शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये नक्की काय आहे, पुढे जाऊन याचा पण उगम कसा झालाय, काय आहे त्याचा नक्की विकास. शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी मानसशास्त्राचा काय संबंध असतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अध्ययन आणि अध्यापनाचा मानसशास्त्राशी असणारा संबंध, अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी नक्की काय संबंध आहे हे आपल्याला याच्यातून शिकायचं आहे. अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी मानसशास्त्राचा संबंध, मानसशास्त्राचा असणारा संबंध. आता आपण अध्ययन करतोय किंवा अध्यापन करतोय, आपले विद्यार्थी आपल्या समोर बसून अध्ययन करतायत, तर या दोन्हीचा मानसशास्त्राशी काय संबंध आहे. अध्ययन आणि अध्यापन दोन्हीही प्रभावी व्हावं यासाठी मानसशास्त्र कसं उपयुक्त ठरतं याच्यावरचे उपयोजनात्मक प्रश्न यातून येतात. म्हणून आपण शैक्षणिक मानसशास्त्र ही संकल्पना अगदी व्यवस्थित अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपण अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप बघणार आहे. विद्यार्थ्यांचं अध्ययन नक्की कसं झालं पाहिजे यासाठी अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप आपल्याला बघायचं आहे. अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप, विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप झाले की पुढे एक अध्ययन वक्र नावाची कन्सेप्ट आहे जी की मोस्ट इम्पॉर्टंट आहे. अध्ययन वक्र आहे, प्रगती होत जाते, पुढे पठारावस्था येते, अशा पद्धतीने. मग त्यावेळी विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने आपण शिकवलं पाहिजे, विद्यार्थ्यांचे प्रकार जेव्हा आपण ओळखून घेऊ, म्हणजे या बालकांचं मानसशास्त्र आपण ओळखून घेतलं की या विद्यार्थ्याला अशा पद्धतीनं आपल्याला शिकवायचं आहे किंवा तरच त्याचा विकास होणार आहे, हे लक्षात आल्यानंतर हा जो अध्ययन वक्रचा भाग आहे, बऱ्याचदा सुरुवातीचा जो टप्पा असतो प्रगती होताना दिसते, जलद प्रगती होते, पुढे जाऊन पठारावस्था आलेली दिसते. मग अशा वेळी आपण उपाय म्हणून काय करू शकतो, अशा प्रकारचे प्रश्न या अध्ययन वक्रातून आपल्याला सोडवायचे. त्यासाठी हा अध्ययन वक्र आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाच्या अध्ययनाच्या उपपत्ती, खूप साऱ्या उपपत्ती आहेत हे आपण जाणतोय. आणि मानसशास्त्र म्हटलं की त्याचा महत्त्वाचा भाग आला हा उपपत्ती, हा एक गाभा आहे आणि तो सगळ्यांना माहीत असणं, सगळ्या उपपत्ती क्लिअर माहीत असणं. आता बघा बरेच जण या उपपत्त्यांमधले प्रयोग वगैरे चांगले लक्षात ठेवतात की कबुतराचा वापर केला, त्यानंतर माकडाचा वापर करून ते कोणत्या पद्धतीने त्यांनी काय निष्कर्ष काढले. सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण तो प्रयोग आठवतो, तो प्रयोग आठवल्यानंतर नक्की त्यातला निष्कर्ष काय होता, त्यामागचा हेतू काय होता हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. चुकत कसं शिकलं जाते या काही गोष्टी या अध्ययन उपपत्तीच्या माध्यमातून सांगितल्या जातात. मग फक्त उपपत्ती क्लिअर तोंडपाठ असणं नाही आवश्यक, तर त्याच्यामधून एखादा प्रसंग तुमच्या समोर मांडला जाईल तर या प्रसंगामध्ये कोणती उपपत्ती या प्रसंगासाठी लागू होईल अशा प्रकारचे उपयोजनात्मक प्रश्न असतात. म्हणून या उपपत्त्यांच्या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. म्हणून हा अध्ययन उपपत्तीचा भाग आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे चला पुढचा टॉपिक आपण बघूया, बालकांच्या विकास अवस्था. आता त्यांचं अध्ययन बघितलं, अध्ययन झाल्यानंतर त्यांचा विकास बघा, बालकांच्या विकास अवस्था सांगतोय आपल्याला. हे माहिती आहे विकास अवस्था, जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था, या दोन्ही अवस्थांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बालकांच्या विकास अवस्थामध्ये जास्तीत जास्त प्रश्न जन्मोत्तर अवस्थांवरतीच येत असतात.
पुन्हा मी रिपीट करते, मानसशास्त्र संकल्पना पहिल्यांदा बघितली, या 2 शाखा महत्त्वाच्या. त्यात पहिल्यांदा बालमानसशास्त्राचा सिद्धांत बघितला, उगम कसा होतोय, विकास, अभ्यास पद्धती. मग आपण शिक्षणाकडे वळलो. शैक्षणिक मानसशास्त्रात अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी नक्की काय संबंध आहे हे आपण पाहिलं. त्यानंतर अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप बघितले, अध्ययनाचा वक्र बघितला, त्यानंतर उपपत्त्या. आता आपण बालकाच्या विकासाचा विचार करतोय. मग याच्यामध्ये बालकाच्या विकासाच्या अवस्था ज्या आहेत वेगवेगळ्या, त्या अवस्थेमध्ये त्या टप्प्यामध्ये बालक असताना त्याचा विकास होण्यासाठी आपण काय करू शकतो, त्यासाठी त्याची त्यावेळेसची अवस्था लक्षात घेणं गरजेचं असतं. म्हणजे या टप्प्यामध्ये किशोरावस्था आहे समजा, त्यानंतर पुढे जाऊन कुमार अवस्था आहे, त्यामध्ये बालकांमध्ये कोणकोणते बदल होत असतात, मग त्या काळामध्ये कोणत्या पद्धतीने शिक्षकांचं वर्तन त्या बालकांशी असावं, किंवा त्याला आपण प्रगतीच्या टप्प्यावरती कोणत्या पद्धतीने घेऊन येऊ शकतो, याच्यासाठी बालकांच्या विकास अवस्था आहेत. एकदा विकास अवस्था समजून घेतल्या की त्याच्यावरचे सर्व प्रकारचे प्रश्न आपल्याला निश्चित सुटतील. आता बघा, क्रमाने चाललोय. बालमानसशास्त्र पाहिलं, त्याचं शिक्षणाशी संबंध पाहिला, अध्ययन मुलाचं व्हावं म्हणून अध्ययनाचं स्वरूप पाहिलं, वक्र पाहिला. आता बालकांच्या विकासाच्या अवस्था देखील झाल्या. पुढे बघा, अध्ययनावर परिणाम करणारे घटक. आता विकास अवस्थेनंतर अध्ययनावर आपण क्रमाने अगदी व्यवस्थित जातोय. अध्ययनावर परिणाम करणारे घटक बघणार आहेत. अध्ययनावर परिणाम करणारे घटक. आता याच्यामध्ये बघा, जेव्हा आपल्या बालकांच्या विकास अवस्था बघून झाल्या, एक लक्षात आलंय आपल्याला की आता हे बालक आहे ते किशोरावस्थेमध्ये आहे, हे बालक आहे ते कुमार अवस्थेमध्ये आहे. मग त्याच्यामध्ये होणारे बदल त्यावेळेसचं त्याचं मानसशास्त्र आपण जाणून नक्की घेतलं, पण तो विद्यार्थी अध्ययन करताना काही घटक त्यांच्या अध्ययनावरती परिणाम करत असतात. मग असे कुठले घटक आहेत, या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. बघा, अतिशय महत्त्वाचं मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे 7 नंबरचा टॉपिक. फक्त टायटल दिसला अध्ययनावर परिणाम करणारे घटक, पण याच्यामध्ये इतके सारे घटक आहेत आपल्याला ते बघायचे. आणि जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे हा. IMP म्हणायला हरकत नाही, इम्पॉर्टंट म्हणायला हरकत नाही याला. याच्यामध्ये पहिला घटक त्यांच्या अध्ययनावरती परिणाम करतो, तो म्हणजे अनुवंश परिणाम करतो. याच्याबद्दलचा काही सिद्धांत वगैरे आहेत, काही तज्ज्ञांनी मांडलेले, त्याचा अभ्यास आपण प्रत्यक्ष लेक्चरमध्ये डिटेल्समध्ये करणार आहोत. त्यानंतर परिसर सगळ्यात महत्त्वाचा परिणाम करणारा घटक. काही बाह्य घटक असतात जे त्यांच्या अध्ययनावरती परिणाम करत असतात, त्यामध्ये परिसर हा घटक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काही मानसिक प्रक्रिया आहेत, याच्यावरती बऱ्याचदा फिरून प्रश्न आलेले दिसत आहेत. त्यासाठी या सगळ्या प्रक्रिया आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता या मानसिक प्रक्रिया बघूयात कुठल्या कुठल्या आहेत ते. बघा, दिसायला दिसत आहे छोटे छोटे शब्द, परंतु डिटेल्समध्ये ही संकल्पना समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे आपल्यासाठी. संवेदना ही एक मानसिक प्रक्रिया समजून घ्यायची आपल्याला. अवबोध घ्यायचा आहे, अवबोधाचे प्रकार बघायचे आहेत, नक्की कोणकोणत्या प्रकारचं अवबोध त्यांना होत असतं. त्यानंतर प्रतिमा आहे, कल्पना आहे, या सगळ्या कन्सेप्ट लिहून ठेवा. डिटेल्स बघायचे, कल्पनेचे काही प्रकार आहेत. तो जर का त्या कल्पना विश्वात असेल तर आपण एखादा घटक शिकवताना त्याच्यामध्ये असणाऱ्या या मानसिक प्रक्रियेचा उपयोग करून त्याला तो घटक कसा शिकवू शकतो, या पद्धतीनं आपल्याला ही जी मानसिक प्रक्रिया आहे याचा वापर करून त्यांच्यामध्ये गुणवत्ता वाढ करायची आहे. त्यासाठी येत आहे पुढे विचार, स्मरण, विस्मरण, याच्यावरती वारंवार येणारे प्रश्न आहेत. स्मरण आणि विस्मरण, स्मरण विस्मरण या ज्या प्रक्रिया आहे, जर त्याचं विस्मरण होत आहे तर आपण काय करणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने विस्मरण का होतंय याचे देखील डिटेल्स या मानसिक प्रक्रियेमध्ये येते. पुढे जाऊन अवधान आहे, अभिरुची आहे. त्याचं अवधान केंद्रित करण्यासाठी आपण काय करू शकतो, अभिरुची, त्याला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे. मग एखादा टॉपिक शिकवताना अभिरुचीसाठी आपण कोणत्या पद्धतीने अध्यापन पद्धती वापरू शकतो किंवा काय करता येईल त्यावेळी. पुढे जाऊन प्रेरणा आहे, प्रेरणेचे काही
प्रकार देखील आपल्याला बघायचे आहेत. आपण मुलांना सगळ्यात महत्त्वाचं शिक्षक म्हणजे एक असा व्यक्ती असतो जो की विद्यार्थ्यांना मार्ग दाखवायचं काम करत असतो. त्यानंतर विद्यार्थ्याला एक संधी मिळत असते, त्यातून विद्यार्थ्याने स्वतः पुढे जायचं असतं. मग ही जी प्रेरणा आहे ना, ही सगळ्यात महत्त्वाची अध्यापन प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता असेल तर दिली जाणारी प्रेरणा आहे. मग त्यानंतर त्यांची बुद्धिमत्ता आहे आणि सामाजिक समायोजन आणि भावना. बुद्धिमत्ता आहे, सामाजिक समायोजन आहे आणि भावना. सामाजिक समायोजन आणि भावना इत्यादी मानसिक प्रक्रियांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या अध्ययनावरती परिणाम करताना दिसून येत आहेत. आता त्यानंतर पुढे बघा, आता क्रमाने जाऊया. बालकाचा विकास बघितला, त्याचा विकास झाले लगेच त्याच्या अध्ययनावरती कुठल्या घटकांनी नक्की परिणाम केला होता याचा पण आपला अभ्यास करून झाला. आता बघा, आपल्याला त्या बालकाचं मानसशास्त्र माहिती, बालमानसशास्त्र समजलं, शिक्षणासाठी शैक्षणिक मानसशास्त्र समजलं. त्यानंतर पुढे येऊन आपण त्याच्या अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप जाणून घेतलं. अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप जाणल्यानंतर त्याच्यामध्ये प्रगती करण्यासाठी आत्ता तो कोणत्या विकास अवस्थेमध्ये आहे हे जाणून घेतलं. त्यानंतर पुढे मात्र त्याच्या अध्ययनावरती कुठले घटक परिणाम करतायत या परिणाम करणाऱ्या घटकांचा देखील आपला अभ्यास करून झाला आहे समजा. आता पुढे अध्ययन संक्रमण बघायचे. अध्ययन संक्रमणाचे स्वरूप, प्रकार बघा. कधी कधी अध्ययन करत असताना या बालकांमध्ये बऱ्याचदा त्याचं संक्रमण होत असतं. म्हणजे एखादी गोष्ट जर आपण शिकवली तर त्याच्याशी रिलेटेड एका गोष्टीमधून अनेक दुसऱ्या काही गोष्टी शिकायला मिळत असतात. त्या आत्ता एका गोष्टीमध्ये मिळवलेलं जे ज्ञान आहे ते दुसऱ्या ठिकाणी देखील एका प्रसंगातून मिळालेलं ज्ञान दुसऱ्या ठिकाणी देखील तितकंच उपयुक्त होतं. याला म्हणतात अध्ययन संक्रमण. याच्यामध्ये धन, ऋण वगैरे बरंचसं 3 प्रकार याच्यामध्ये दिलेले आहेत आणि या प्रकारांचा देखील अभ्यास करणार आहे. काही वेळा एका परिस्थितीत मिळालेलं ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत सकारात्मक ठरतं, ते उपयोगी ठरतं, मग ते धनसंक्रमण होऊन जातं. काही वेळा एका परिस्थितीत मिळालेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये उपयोग होत नाही, मग शून्य, काहीच उपयोग होत नाही. काही वेळा ते उलट पद्धतीचं ठरतं, तेव्हा ते ऋण संक्रमण होऊन जातं. मग अध्ययनाचे हे संक्रमण काय, याचं स्वरूप आपल्याला अभ्यासायचं आहे. संक्रमण ही कन्सेप्ट अभ्यासायची आहे, यांचे प्रकार आपल्याला बघायचे. मग नक्की एखाद्या बालकाला आपण प्रेरित करत असताना, तो प्रत्यक्षात अध्ययन करत असताना हे संक्रमणाचे प्रकार येत असतात. मग आपण विद्यार्थ्यांचं निरीक्षण करायचं असतं, याच्यावरती या गोष्टीचा धन परिणाम होतोय, ऋण परिणाम होतोय का अगदीच शून्य परिणाम होतोय. मग त्यावरून आपल्याला त्या मुलांना प्रेरित करणं सोपं जातं. यासाठी पुढची कन्सेप्ट येते अध्ययन संक्रमण. त्याचं स्वरूप बघायचं आहे, प्रकार बघायचा आहे. अध्ययन संक्रमणाच्या काही उपपत्ती देखील आहेत, त्या उपपत्ती देखील आपण पुढे अभ्यासणार आहोत. चला मग पुढे 9वा घटक मी तुम्हाला सांगते. 9व्या घटकामध्ये बुद्धिमत्ता आहे आणि बुद्धिमत्तेच्या उपपत्ती. 9वा घटक आपण बघणार आहोत. आता विद्यार्थ्यांचं नक्की अध्ययनाचं संक्रमण कसं होते ते बघून झाल्यानंतर आता आपण त्यांच्या बुद्धिमत्तेकडे वळूयात. मग त्यांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी पुढचा घटक आपल्याकडे आला, तो म्हणजे बुद्धिमत्ता. मग या बुद्धिमत्तेमध्ये बघा, याचे डिटेल्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. या बुद्धिमत्तेच्या देखील काही उपपत्ती आहेत, त्या देखील आपल्याला अभ्यासायच्या आहेत. या 3 प्रकारच्या उपपत्ती वेगवेगळ्या आहेत बरं का. जिथे एक पहिल्यांदा आपण अध्ययनाच्या उपपत्ती पाहिल्या होत्या, अध्ययन संक्रमणाच्या वेगळ्या आहेत आणि बुद्धिमत्तेच्या वेगळ्या आहेत. प्रत्यक्ष लेक्चरमध्ये ते तुम्हाला अभ्यासायला जरूर मिळेल. आता बुद्धिमत्ता वाढवली की पुढचा मुद्दा आला, तो म्हणजे व्यक्तिमत्व. त्या विद्यार्थ्याच्या, आता बालकाचा विकास होत चाललाय, मग पुढे जाऊन त्याच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास आपल्याला करायचे. व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न आपल्याला करायचे. त्यानंतर व्यक्तिमत्व झालं की महत्त्वाचा मुद्दा येतो, व्यक्तिमत्व विकसित करत असताना व्यक्तीमध्ये भेद असतात, म्हणून पुढचा घटक आपण अभ्यासणार, तो म्हणजे व्यक्तिभेद. त्या व्यक्तीमध्ये असणारे भेद, याच्यावरची जी काही कन्सेप्ट आहे ती आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे. याच्यावरचे देखील काही उपयोजनात्मक प्रश्न येत असतात. आपल्या या व्हिडिओच्या शेवटी जेव्हा आपण हा सगळा भाग सांगून झाल्यानंतर
पुढे जाऊन आपण मी तुम्हाला जाता जाता या मानसशास्त्रासाठी असणारे काही उपयुक्त पुस्तकं देखील सांगणार आहे. आता व्यक्तिभेद झाला, आता आपण आपल्या अध्यापनाकडे वळूयात. म्हणजे काय बघा, मी पुन्हा एकदा थोडक्यात रिपीट करते. पहिला आपण मानसशास्त्र म्हणजे काय संकल्पना समजून घेतली. मानसशास्त्राच्या शाखा बघणार आहोत. त्यातल्या मोस्ट इम्पॉर्टंट या 2 शाखा, एक शैक्षणिक, एक बालमानसशास्त्र. मग बालमानसशास्त्राचे आलेले सिद्धांत, त्यांचा उगम, विकास, या अभ्यासाच्या पद्धती बघितल्या. पुढे जाऊन शैक्षणिक मानसशास्त्र बघितलं, त्या बालकाचा अभ्यास करून झाल्यानंतर त्याच्या शिक्षणाकडे वळलं. अध्ययन प्रक्रियेशी काय संबंध आहे ते बघितलं. त्यानंतर अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप बघितले. तो जो अध्ययन करतोय त्याचे स्वरूप बघितले. त्यासाठी अध्ययन वक्र वगैरे समजून घेतला. त्याच्या विकासाच्या अवस्था बघितल्या. त्याच्या शिकण्यावरती शिकत असताना कुठले परिणाम होत आहेत ते बघितलं. त्यानंतर काही मानसिक प्रक्रिया होत्या ज्या की अध्यापनामध्ये काही वेळा काही गोष्टी अडथळे ठरत होत्या तर काही सकारात्मक ठरत होत्या. मग या गोष्टींचा, या मानसिक प्रक्रियेचा उपयोग आपल्याला त्याच्या अध्ययन चांगले होण्यासाठी कसं करता येईल हा भाग आपण यातून बघतोय. त्यानंतर 8व्या घटकाला अध्ययनाचं संक्रमण झालं होतं. परत त्याच्या बुद्धिमत्ता वाढीकडे आपण गेलो. बुद्धिमत्ता कशा प्रकारे वाढवता येईल. त्यानंतर आपण व्यक्तिमत्व पाहिलं. पुढे जाऊन व्यक्तिभेदाचा देखील अभ्यास केला. आता बघा, जर तुम्ही लिहून घेत असाल चांगली गोष्ट आहे, नसेल तर एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, पॉईंट्स लिहून ठेवा. हे निश्चित तुम्हाला अतिशय उपयोगी पडणार आहेत की आपल्याला नक्की मानसशास्त्रामध्ये होल अँड सोल अभ्यास नक्की कसा करायचा आहे. आता बऱ्याचदा तुम्ही या मानसशास्त्रावरची आधारित उपयोजनात्मक प्रश्न पाहिले असतील, काही पुस्तकं वापरली असतील, काही यूट्यूब चॅनलवरती सुद्धा पाहिले असतील. असे मोठे प्रश्न येत आहे, मोठे मोठे ऑप्शन येत आहे. परंतु आपण हे पहिल्यांदा जेव्हा सगळे टॉपिक लिहून घेतो तेव्हा एक आपोआप कॉन्फिडन्स वाढतो की मला या कन्सेप्ट समजून घ्यायचे आणि ते जे मोठमोठाले प्रश्न आहेत ना ते अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला सुटून जातात. म्हणून याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा हे पॉईंट्स लिहून ठेवा. हे 11 घटक झाले की आता आपण या बालकांचं मानसशास्त्र बघून झालं, त्यांचं अध्ययन बघून झालं. आता अध्यापन प्रक्रियेचा विचार करूया. आता विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र तर कळलंय, मग त्यावरून आपण आपलं अध्यापन कसं प्रभावी करायचं याच्याकडे वळूया. म्हणून पुढचा मुद्दा येतोय 12वा पॉईंट तुम्हाला सांगते. 12वा घटक अध्यापन प्रक्रिया. पॉईंट्स लिहून ठेवत चला, अगदी सोप्या पद्धतीने होणार आहे. काही परीक्षा कठीण वगैरे नसते, पण आपण पाठीमागच्या सगळ्या TET बऱ्यापैकी बघितल्या असतील. TET परीक्षेचा निकाल वगैरे बघितला असेल. अगदी 2% आणि 4% एवढ्यावरतीच TETचा निकाल नसतो. परंतु एक लक्षात ठेवायचं, 2% लागो 4% लागो, ते पास होणाऱ्या 2 आणि 4%मध्ये मी एक असेलच ही जेव्हा भावना आपल्यामध्ये तयार होते तेव्हा आपोआपच आपण पास होऊन जाणार आहे. हे सुद्धा आंतरिक प्रेरणेचं एक उदाहरण झालं. चला मग आपण पुढे जाऊयात. अध्यापन प्रक्रिया. मी 12वा टॉपिक सांगते तुम्हाला. कुठला आहे? अध्यापन प्रक्रिया. आता बालकाचं संपलं, आता आपण शिक्षक म्हणून स्वतःकडे वळूयात. अध्यापन प्रक्रिया कशी आपली प्रभावी होईल यासाठी प्रत्येक शिक्षकाने अपडेट राहणं गरजेचं असतं. आता स्पर्धेचं युग येत आहे, त्याचबरोबर सोशल मीडिया इतका आहे, त्यानंतर टेक्नॉलॉजी येते. मग त्याच्यामध्ये आपण स्वतःला अपडेट करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आपल्याला अधिक असणं आणि त्या विद्यार्थ्यांना आपण ते देणं गरजेचं आहे. म्हणून आता अध्यापन प्रक्रिया बघूया. स्वरूप आहे अध्यापन प्रक्रियेचं, त्याची संकल्पना समजून घ्यायची आहे. अध्यापन प्रक्रिया नक्की काय आहे, मग याच्या काही व्याख्या वगैरे बऱ्याच काही गोष्टी आपल्याला या अध्यापन प्रक्रियेमध्ये शिकायचे. त्यानंतर अध्यापनाच्या पद्धती आहेत. कुठला विषय शिकवण्यासाठी कुठली अध्यापन पद्धती बेटर आहे. बघा, आता वेगवेगळ्या खूप साऱ्या अध्यापन पद्धती आहेत. D.Ed. मध्ये आपण शिकलोय, तरी एक रिव्हिजन आपल्या या तासिकेच्या माध्यमातून होत असतं. मी आधीच तुम्हाला सांगितले, आपण जेव्हा TETचा अभ्यास करतोय, TETमध्ये त्यातल्या त्यात मानसशास्त्र अभ्यासतोय, तर टोटल रिव्हिजनाचा तास आहे असं समजायला काहीच हरकत नाही. आपण आधी शिकलोय, फक्त आपल्याला रिवाईज करतोय आपण. बघा, मग अध्यापनाच्या पद्धती आहेत. गणितासारख्या विषयामध्ये आपल्याला स्पष्टीकरण पद्धती वापरावी लागणार आहे. इतिहासासारखा विषय शिकवत असताना काही वेळा कथाकथन पद्धती वापरावी लागते, काही वेळा व्याख्यान पद्धतीनुसार सांगावं लागतं मुलांना समजावून. मग बघा, इतिहासाच्या पद्धती ज्या आहेत
त्या गणितामध्ये गणित एखादं समजावून देत असताना तिथे कथाकथन पद्धती येणार नाही किंवा व्याख्यानासारखं गणित होणार नाही, तर तिथं स्पष्टीकरण हीच पद्धती वापरावी लागणार आहे. अशा पद्धतीनं कुठल्या विषयासाठी कुठली अध्यापन पद्धती योग्य आहे याचा अभ्यास यातून आपण करणार आहे. अध्यापनाची प्रतिमाने हा एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. या अध्यापनाचे काही मॉडेल्स, प्रतिमान काय आहे, यांचे काही प्रकार आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि त्यांचे जनक देखील आपल्याला बघायचे. जसे काही घटक विद्यार्थ्यांच्या अध्ययनावरती परिणाम करत असतात ना, त्याच पद्धतीनं आपल्या अध्यापनावर परिणाम करणारे सुद्धा काही घटक आहे. मग अध्यापनावर परिणाम करणारे घटक पुढे जाऊन आपण बघूया. अध्यापनावर परिणाम करणारे घटक. आता एक शिक्षक म्हणून बघा, जर आपल्याला अध्यापन प्रक्रिया माहिती आहे, त्याचं स्वरूप समजलं, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या अध्यापन पद्धती पण आपण वापरल्या, त्यानंतर त्यासाठी आवश्यक प्रतिमानं पण बघितली, त्यानंतर सुद्धा आपलं अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी आपल्याला अध्यापनावर परिणाम करणारे घटक बघायचे. अध्यापनावर परिणाम कुठले कुठले घटक करतायत ते आपल्याला बघायचं आहे आणि तशी सुधारणा पुढे आपल्याला करत जायची. त्यानंतर अध्यापनाचे प्रकार असतात. बघा, अध्यापनाचे काय असतात? प्रकार. मग या अध्यापनाचे प्रकार बघितल्यानंतर आपल्यामध्ये सुधारणा देखील होणार आहे. म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांच्या पद्धतीनं आपलं अध्यापन बेटर करता येणार आहे. मग अभिसंधान आहे, याच्यामध्ये प्रशिक्षण असतं, बऱ्याचदा अनुदेशन असतं, संस्करण असतं. हे अध्यापनाचे प्रकार आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. आता याच्यानंतर आपण पुढे वळूयात. अध्यापनाची सूत्र. बघा, जे आदर्श शिक्षक आहेत, जे आदर्श शिक्षक आहेत ते अगदी टप्प्याटप्प्याने अध्यापन करत असतात, काही गोष्टी लक्षात घेऊन. उदाहरणार्थ एखादा पाठ शिकवत असताना जसं हार्बार्ट यांनी सांगितलेली पंचपदी आपण वापरली तर आपला पाठ अधिक प्रभावी होत असतो. हे आपण D.Ed. मध्ये शिकलो आहोत. सुरुवातीला प्रस्तावना करून द्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचं भटकलेलं जे अवधान आहे ते लक्ष विद्यार्थ्यांचं केंद्रित व्हायला मदत होते. त्या तासिकेमध्येच त्यांचं लक्ष केंद्रित होतं. मग आपण प्रस्तावना करत असतो, काय शिकवणार हे हेतुकथन सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मग हेतुकथन करत असतो, स्पष्टीकरण करत असतो, त्याच्यामध्ये विषय विवेचन ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर आपण संकलन करत असतो, समारोप करत असतो, त्यांना मूल्यमापन करत असतो, काही प्रश्न देत असतो, स्वाध्याय देत असतो. या पद्धतीने आपण जर टप्प्याटप्प्याने शिकवत असू तर आपला पाठ, आपलं अध्यापन एकदम प्रभावी होणार आहे. मग याच्यासाठी काही अध्यापनाची सूत्र बऱ्याचदा आपण वापरतोय. मग या अध्यापनाच्या सूत्रांमध्ये सोप्याकडून कठीणाकडे बऱ्याचदा जातो आपण. आधी सोपा भाग शिकवतो, मग कठीण कन्सेप्ट पण क्लिअर करून देतो, किंवा ज्ञाताकडून अज्ञाताकडे. पहिल्यांदा मुलांचं लक्ष केंद्रित होण्यासाठी आजूबाजूचे सोपे प्रश्न विचारतो. उदाहरणार्थ आपल्याला जर का विद्यार्थ्यांना विज्ञान शिकवायचं असेल तर परिसरातल्या काही गोष्टींचं आपण माहिती विचारत असतो, परिसराबद्दल माहिती विचारत असतो. आजूबाजूला असणाऱ्या वनस्पती, त्यातले औषधी वनस्पती, त्यांचे उपयोग, बरेचसे घटक आपण विचारतो. प्राणी, त्यातले पाळीव प्राणी, जंगली प्राणी, त्यांचे होणारे उपयोग, असं करत करत आपण त्या पर्यावरण या मुद्द्याकडे जात असतो. अशा पद्धतीचे अध्यापनाची सूत्र आपल्याला बघायचे. त्यानंतर अभ्यासक्रम हा एक घटक अतिशय महत्त्वाचा असतो. बघा, अध्ययन त्याचं चांगलं व्हावं म्हणून आपण पहिल्या टप्प्यात खूप विचार केला, त्यांच्या अवस्था बघितल्या, अध्ययनावर परिणाम करणारे घटक व्यवस्थित बघितले, या सगळ्या गोष्टी क्लिअर करून देखील अध्ययनाचं नक्की कोणतं संक्रमण होते हे बघितलं, त्या बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केला, त्या बालकाचं व्यक्तिमत्व विकसित व्हावं यासाठी प्रयत्न केला, त्यामध्ये असणारे व्यक्तिभेद जाणून घेतले, त्यानंतर स्वतःकडे वळलो. आपली अध्यापन प्रक्रिया नक्की कशी आहे, त्याच्या पद्धती कुठल्या आहेत, त्याच्यावरती कुठले घटक परिणाम करतायत का, प्रकार कुठले आहेत अध्यापनाचे, आपण कुठलं सूत्र वापरतोय हे बघितलं. त्यानंतर पुढे जाऊन आपण अभ्यासक्रम बघितला. आता याच्या पुढे बघा, अभ्यासक्रम कसा महत्त्वाचा आहे, त्या अभ्यासक्रमाची काही रचना आहे, अभ्यासक्रम रचनेच्या काही पद्धती आहेत, त्या पद्धती देखील आपल्याला अभ्यासायच्या आहेत. जसे प्रतिमानं होती अध्यापनाची प्रतिमानांचा डिटेल्स अभ्यास आपण पुढे करणार आहे. त्यानंतर अध्यापन विषयक काही चल देखील आहेत, हा पण भाग महत्त्वाचा आहे. अध्यापन विषयक चले, या चलांचा देखील अभ्यास आपल्याला करायचे. हे पॉइंट्स डिटेल्समध्ये आपण आपल्या तासिकांमध्ये शिकवणारच आहोत. त्यानंतर बघा, पुढे आपण जातोय. अध्यापन विषयक चला अभ्यासून झाल्यानंतर ठीक आहे, मुलांची मानसिक स्थिती समजून घेतली,
मुलांचं अध्ययन कसं होतंय समजून घेतलं, मुलांच्या अध्ययनावर परिणाम करणारे घटक समजून घेतले, व्यक्तिमत्व विकासासाठी एकूणच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण पूर्णपणे विचार केला, प्रयत्न केला. त्यानंतर स्वतःची अध्यापन प्रक्रिया बघितली, स्वतःच्या अध्यापनात सुधार केलाय. अध्यापन म्हणजे व्यक्तिपरत्वे आपलं अध्यापन कसं असावं याचा विचार करून झाला, सूत्र चांगली वापरली, अभ्यासक्रमाबद्दलचा अभ्यास केला, नक्की या स्टेजमध्ये या अवस्थेत त्यांना दिलेला अभ्यासक्रम कसा आहे याचा पण अभ्यास केला. या सगळ्या गोष्टी संपल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे त्या बालकाचं होणारं मूल्यमापन. मग पुढचा मुद्दा आपल्याकडे येतोय शैक्षणिक मूल्यमापन. आपण त्यांचं मूल्यमापन करायचं असतं, शैक्षणिक मूल्यमापन. या मूल्यमापनावरून अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया कशी प्रभावित झाली हे समजायला मदत होणार आहे. म्हणून आपण पुढचा मुद्दा अभ्यासूयात, शैक्षणिक मूल्यमापन. मग या मूल्यमापनानंतर मूल्यमापनाचे डिटेल्स बघून झाल्यानंतर पुढचा मुद्दा येतोय अध्यापनाचं नियोजन. हा पण घटक तितकाच महत्त्वाचा. बघा, आपण काय करत असतो, अध्यापन करण्यापूर्वी त्या अध्यापनाचं नियोजन करत असतो. मग याच्यामध्ये ते पाठाचं नियोजन करावं लागतं, जिथे की आपण पाठ वाचन तयार करतो. पाठाचं नियोजन केलं की त्यानंतर पुढे आपल्याला त्यातल्या घटकाचं नियोजन करायचं आहे. सगळ्यात आधी वार्षिक नियोजन आपलं तयार असतं, म्हणजे वर्षभरामध्ये एवढा अभ्यासक्रम पूर्ण करायचे. अभ्यासक्रम बघितलाय आपण काय आहे तो, मग त्याचं नियोजन सुरू झालं आपलं की मला वर्षामध्ये एवढा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, त्यासाठी वार्षिक नियोजन करून ठेवलं. त्यानंतर घटकाचं नियोजन करून ठेवलं. त्यानंतर आज मी कोणता पाठ शिकवणार आहे त्या पाठाचं नियोजन करून ठेवलं. जर नियोजन केलं तर सर्व गोष्टी साध्य आहेत हे आपण जाणतो. मग हे सगळं नियोजन झालं. आता इतकं सगळं करणारा शिक्षक हा आदर्श शिक्षक असतो, उत्तम शिक्षक असतो. म्हणून पुढचा घटक आला उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये. पुढचा घटक कोणता आला? उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये. उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये. मग शिक्षक नक्की कसा असावा याचे काही गुणवैशिष्ट्ये आहेत, ते आपण D.Ed. B.Edला शिकलोय. आता त्यानिमित्ताने एक रिव्हिजन आपलं होणार आहे. अशा पद्धतीचे टॉपिक झाले. आता चला मी पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी रिपीट करते. पहिल्यांदा मानसशास्त्र संकल्पना आपण समजून घेतली. त्यानंतर 2 नंबरला आपण पुढे गेलो की मानसशास्त्राच्या शाखा समजून घेतल्या. शैक्षणिक मानसशास्त्र, बाल मानसशास्त्र समजून घेतलं. त्या बालकाची स्थिती समजून घेतली. त्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्राकडे वळलो, त्याच्या काही अवस्था बघितल्या, विकासाच्या अवस्था आपण बघितल्या. त्यानंतर बघा त्याच्या अध्ययनावरती अध्ययन प्रक्रिया बघितली, अध्ययनावर परिणाम करणारे घटक बघितले. एकंदरीत त्याच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्याचा सर्वांगीण विकास करून देऊन झाला. त्यानंतर स्वतःच्या अध्यापन प्रक्रियेकडे वळलो. अपडेट अध्यापन प्रक्रिया होण्यासाठी कुठले घटक आवश्यक आहेत त्या घटकांकडे आपण वळलो. त्यासाठी विविध सूत्र, विविध अध्यापनाच्या पद्धती वापरून झाल्या. अभ्यासक्रमाचा अभ्यास झाला. मूल्यमापन कसं करायचं हा विचार झाला. त्यासाठी असणारं अध्यापनाचं नियोजन आपण करून ठेवलंय. आता आपण उत्तम शिक्षक झालेलो आहोत. उत्तम शिक्षकाची वैशिष्ट्ये देखील, काही गुणवैशिष्ट्ये देखील अभ्यासून झाली पुढच्या टॉपिकमध्ये. आता अध्ययन अध्यापन क्लिअर झालं की आता आपण काही शिक्षण पद्धतीचे प्रकार बघणार आहे. 17वा टॉपिक जेव्हा उत्तम शिक्षक बनला, आता पुढे चला शिक्षण नक्की कोणकोणत्या प्रकारचं असतं त्यासाठी सर्वसमावेशक शिक्षण आलं. सर्वसमावेशक शिक्षण. आता आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक बालकांना 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आपल्याला दिला गेलेला आहे. आणि त्या अधिकारानुसार आपल्याला सर्वसमावेशक शिक्षण, सर्व पद्धतीच्या, सर्व प्रकारच्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आपल्याला आणायचं आहे. हेच आपल्या शिक्षकाचं आद्य कर्तव्य आहे. मग सर्वसमावेशक शिक्षण त्याच्यामध्ये आलं. मग बालकांचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही विशेष गरजा असणारी बालकं आहेत. विशेष गरजा असणारी बालके, त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. विशेष गरजा असणारी बालके, या बालकांमध्ये काही असामान्य व्यक्तिमत्वाची बालकं आहेत, हुशार आहेत काही बालकं पाठीमागे राहत आहेत. मग या सगळ्या गरजा बघायच्या आहेत आपल्याला. विशेष गरजा असणारी बालकं कुठली आहेत त्यांना शोधायचं आहे आणि त्यांच्या त्या गरजेनुसार त्यांना शिक्षण द्यायचं आहे. त्यानंतर पुढचं आले की बालकेंद्रित शिक्षण आलं. बालकेंद्रित शिक्षण पुढचं आलं बालकेंद्रित शिक्षण.
त्यानंतर पुढचा मुद्दा येणार आहे आपला बालकेंद्रित शिक्षण झालं की सगळ्यात महत्त्वाचं शिक्षणाचे प्रकार पण कळले, अध्यापन प्रक्रिया पण सुरू झाली. पण या सगळ्या गोष्टी बघत असताना त्या बालकाचं मानसिक आरोग्य व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण पुढचा टॉपिक बघणार आहे तो म्हणजे मानसिक आरोग्य. त्याच्यावरती सगळे प्रयोग करून झाले, त्याच्या अध्ययनावर परिणाम करणारे घटक बघून झाले, अध्यापन पद्धतीत बदल करून झाला, अध्यापनाची सूत्र वापरून झाली, शिक्षणाचा कुठल्या शिक्षण प्रकारात बसतोय हे बघून झालं. आता त्यानंतर त्याचं मानसिक आरोग्य राखण्यासाठी आपण काय करू शकतो याच्यासाठीचे विचार आपण या मानसिक आरोग्य या टॉपिकमध्ये आपण ते शिकणार आहोत. मग बऱ्याचदा पूर्वशालेय शिक्षण असतं, त्याच्यामध्ये हा जो पूर्वशालेय शिक्षणाचा जो प्रकार आहे ना, पुढचा एक मुद्दा राहून गेला तो म्हणजे पूर्वशालेय शिक्षण. ॲक्च्युली हा आधी गेला होता असं हरकत नाही. पूर्वशालेय शिक्षण हा जो पॉईंट येतोय याच्यामध्ये आपल्याला शालापूर्व जे आहे म्हणजे बालवाडी, अंगणवाडी, अगदी हा एक टॉपिक थोडासा सामाजिक जे आपल्याला भारतीय समाजाचा टॉपिक होता की नाही, विषय होता ना D.Ed B.Edला, त्याच्याशी रिलेटेड आहे. भारतीय समाज हा जो विषय होता त्याच्यामध्ये आहे पूर्वशालेय शिक्षण. म्हणजे अगदी शिक्षणाची सुरुवात कशी झाली, पहिल्यांदा बालवाडी, अंगणवाडी वगैरे ते किंडर गार्डन वगैरे याचा अभ्यास त्या पूर्वशालेय शिक्षणमध्ये आहे. तो आपल्याला करायचा आहे. आणि जाता जाता सगळ्यात महत्त्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे ज्ञानरचनावाद. मी याला पुन्हा रिपीट करते. शेवटचं टॉपिकचं नाव आता मी तुमच्यासमोर लिहिलंय आणि त्याला मी आधीच सांगितलं की मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. आता हे काय असेल मग ज्ञानरचनावाद? तर आजकालच्या ज्या अध्यापन पद्धती आहेत मी आधीही सांगितलं, स्पर्धेचं युग आहे, सोशल मीडियाचं युग आहे, टेक्नॉलॉजी खूपच पुढे जाते आहे. त्यानुसार प्रत्येक वेळी शिक्षकाला अपडेट असणं गरजेचं आहे. आपण आपल्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये बदल करणं आणि त्या विद्यार्थ्यांच्या जशा अपेक्षा आहेत त्यानुसार त्यांना शिक्षण देणं हे आत्ताच्या स्थितीला गरजेचं आहे. म्हणून आता शिक्षणामध्ये ज्ञानरचनावाद आला आहे. मग येणारे पेपर ज्ञानरचनावादी पद्धतीनंच येत आहेत. तुम्ही बघा सगळं जे सिलेबसवरचे येणारे प्रश्न आहेत ना ॲक्टिव्हिटी स्वरूपात आहेत. त्या विद्यार्थ्यांना शक्यतो सगळ्या ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायच्या आहेत. मग तुम्ही 10वी बोर्डचा पेपरसुद्धा बघा, पूर्वीचे पेपर कसे होते, स्पष्टीकरणात्मक, संदर्भासहित स्पष्टीकरण लिहा किंवा 5च प्रश्न असायचे, एक प्रश्न 10 मार्काला असायचा. जुन्या क्वेश्चन पेपर बघा कसे होते प्रश्न ते, आणि कसं विश्लेषण करावं लागायचं. मोठे मोठे गणितात अ गट, ब गट, क गट, ड गट. आपल्याला आठवत असेल जे आता भावी शिक्षक होणार आहेत आणि आजचा हा माझा व्हिडिओ पाहत आहेत ते थोडेसे नक्की रिवाईज झाले असतील, पाठीमागं गेले असतील. नक्की आपल्याला आपण जेव्हा 10वीला वगैरे होतो अ ब क आणि ड गटाचे प्रश्न सोडवले, अ गटामध्ये थोडेसे सोपे प्रश्न होते, ब मध्ये 2-1 मार्कांचे पुढं वाढत गेलं होतं. आणि असं म्हटलं जायचं की ड गटात जे प्रश्न आले ते सिलेबसच्या बाहेरचे आहेत म्हणे आणि मग सुटायला कठीण, ते उपयोजनात्मक वाटायचे. मग आता हा प्रकार राहिला आहे का? तर नाही आहे. मग आता काय आलं आहे, ज्ञानरचनावाद आला आहे. म्हणजे काय, ॲक्टिव्हिटी येत आहेत विद्यार्थ्यांना, बॉक्स येत आहेत, त्यांना फक्त त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप भरत जायचं आहे किंवा त्या ॲक्टिव्हिटी त्यांना सोडवत जायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं जास्त भर आत्ताच्या सरकारने किंवा शैक्षणिक पद्धती ज्या आत्ताचे येत आहे शिक्षण विभाग त्याच्यामध्ये ज्ञानरचनावादावरती विद्यार्थ्यांच्या भर देण्यात आलेला आहे. प्रश्नपत्रिका ज्ञानरचनावादी, अध्यापन ज्ञानरचनावादी. त्यामुळं हा ज्ञानरचनावाद आपण निश्चितपणे अभ्यासणार आहोत आणि नक्कीच या ज्ञानरचनावादावरती बरेचसे उपयोजनात्मक प्रश्न आपल्याला परीक्षेला येतील देखील. चला तर मग तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. हे जे सगळे टॉपिक आहेत, एकूण मी 22 टॉपिक सांगितले. याच्यात मागे पुढे बदल होत असतात. एखादा टॉपिक राहून गेला असेल तरी देखील तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगूच शकता. आणि बघा क्रमाने मी सांगितलं जसा अभ्यास करायला हवा. मी स्वतः अनेक वेळा TETची परीक्षा पासआउट केलेली आहेच आहे. त्यासाठी प्रत्येक वेळा जितक्या वेळा TET आल्या प्रत्येक वेळी फॉर्म भरलेला आहे, जितक्या वेळा TET आल्या प्रत्येक वेळी फॉर्म भरलेला आहे. आणि प्रत्येक वेळी फॉर्म भरला की निश्चितच आपण कुठल्याही परीक्षेचा फॉर्म भरला ना थोडी ना थोडकी तयारी ही करतच असतो. आपली धडपड ही सुरूच असते त्यासाठी. आणि प्रत्येक वेळी TETचा फॉर्म भरल्यानंतर प्रत्येक वेळी मानसशास्त्राचा अभ्यास केलेलाच आहे.
मग अभ्यास केल्यानंतर ज्या गोष्टी लक्षात आल्या, जे टप्पे लक्षात आले, मी माझ्या पद्धतीने टॉपिकचा क्रम लावून दिलेला आहे. मग हे कोणत्याही पुस्तकातलं आहे असं कॉपी केलेलं नाही आहे. याचा अर्थ असं नाही की या सगळ्या कन्सेप्ट माझ्या आहेत. मी फक्त क्रम लावला आहे त्याला, की याच्यानंतर याचा अभ्यास केला तर जास्त लक्षात राहील. समजा पहिल्यांदा मानसशास्त्र कन्सेप्ट समजून घेतली की पहिला बालकाला समजून घेऊया, त्यानंतर त्याचं अध्ययन समजून घेऊया, मग स्वतःची अध्यापन प्रक्रिया बघूया. अध्यापन प्रक्रिया बघून झाल्यानंतर उत्तम अध्यापक, अध्यापनाचं नियोजन अशा टप्प्याने अभ्यास केला तर सगळा मानसशास्त्र आपल्या व्यवस्थित लक्षात राहील. यासाठी हे टॉपिक आणि या टॉपिकची नावं मी तुम्हाला लिहून दिली. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की नक्की पुस्तक कुठलं रेफर करावं. तर एक आहे, आपल्याला कुठल्याही पद्धतीचं पाठांतर करायचं नाही आहे, घोकंपट्टी अजिबात करायची नाही आहे. पाठांतर केल्यानंतर शक्यतो प्रश्न सुटत नाहीत. कारण जरी IBPS पॅटर्न असला किंवा कुठलाही पॅटर्न असू द्या, एक लक्षात ठेवायचं, मानसशास्त्र विषय आहे, उपयोजनात्मकच प्रश्न येणार आहेत. म्हणून ती कन्सेप्ट समजून घ्यायची, पाठांतर करायचं नाही आहे. ज्यावेळेस तुम्हाला ज्ञानरचनावाद ही कन्सेप्ट समजेल तेव्हा त्याच्यावरती येणारा प्रश्न आपोआप सुटेल. ज्यावेळेस तुम्ही अध्ययन संक्रमण समजून घ्याल, उदाहरणं लाख देऊ द्यावं, आपल्याला जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल ना, ती कुठलं अध्ययन संक्रमण, लगेच उदाहरण वाचल्या याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं अध्ययनाचं संक्रमण झालं आहे हे लक्षात येईल. एखादं उदाहरण दिलं की आत्ता तो विद्यार्थी अध्ययन वक्राच्या कुठल्या टप्प्यावर आहे हे आपण एका मिनिटात लक्षात ठेवू शकू. त्यामुळे पाठांतरापेक्षा समजून घेणं गरजेचं आहे आणि आपण त्यासाठी आपल्या तासिकांमधून, प्रत्येक लेक्चरमधून या प्रत्येक मुद्द्यांचं विश्लेषण करून देणार आहोत आणि त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न देखील, सरावासाठीचे प्रश्न देखील आपण त्या टॉपिकनुसार, टॉपिक संपला की प्रश्न असे येतील म्हणून प्रश्नांचे नमुने देखील समजून घेणार आहोत. मग सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक कुठलं वापरायचं, तर मानसशास्त्राचं D.Ed. B.Ed. फडके प्रकाशनचं पुस्तक सगळ्यात बेस्ट आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या कन्सेप्ट अगदी डिटेल्समध्ये दिलेले आहेत. अगदी छोटंसंच पुस्तक आहे फडके प्रकाशनचं पुस्तक, तुम्ही ते पुस्तक जरूर वापरू शकता. त्यानंतर फडके प्रकाशनच्या पुस्तकाबरोबरच संपूर्ण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचं डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांचं पुस्तक आहे. बऱ्याच जणांनी वाचलं देखील असेल. TET आणि CTET पेपर 1-2 दोन्हीसाठी उपयुक्त आहेच. येथे दोन्ही पेपरमध्ये मानसशास्त्र हा घटक कॉमनच आहे. आपल्याला मार्क पाडायचे आहेत भरपूर, त्यासाठी प्रत्येक सब्जेक्टचा डिटेल्समध्ये अभ्यास करायचा आहे. त्यामधला हा मानसशास्त्र आपल्याला अधिकाधिक वेटेज मिळवून देणार आहे आणि दोन्हीकडे कॉमन असणारा विषय. जसं TETचे विद्यार्थी याचा अभ्यास करताय तसं CTETला पण तेच आहे. त्यामुळे हेच टॉपिक आहेत, हाच अभ्यास आहे, सेमच कन्सेप्ट आहे, सगळ्या गोष्टी एकसारख्या. कारण विद्यार्थी बघितले तर अध्ययनावर, अध्यापनावर परिणाम करणारे घटक तर तेच आहेत. त्यामुळे दोन्हीकडे ते उपयुक्त ठरणार आहे तुम्हाला. आणि अन्नदाते सरांच्या पुस्तकामध्ये प्रश्न खूप छान दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला जे आपण आता एक्सप्लेनेशन तर करणारच आहेत लेक्चरमध्ये, पण प्रश्नांचा प्रकार कसा, मग प्रश्नांच्या सरावासाठी देखील ते पुस्तक अतिशय चांगलं आहे. CTETचा जे अभ्यास करतायत त्यांच्यासाठी अरिहंत प्रकाशनाचं पुस्तक जर तुम्ही वाचलं तर बाकीचं काही वाचण्याची आवश्यकता नाही, असं माझा अनुभव सांगतोय. मी देखील CTETची एक्झाम दिलेली आहे आणि ती चांगल्या गुणांनी पास देखील आहे. त्यासाठी फक्त आणि फक्त अगदी कमी वेळात अभ्यास केला होता. अरिहंत प्रकाशनाचं पुस्तक रेफर केलं होतं मी, माझा अनुभव फक्त शेअर केला. आणखी तुम्हाला कोणती पुस्तकं माहीत असतील, आपण वाचत असताना आपल्याला त्या पुस्तकात आवड निर्माण होत असेल तर ती पुस्तकं तुम्ही जरूर रेफर करावीत. आणि त्याशिवाय आपलं रेहमान पठाण सरांचं यूट्यूब चॅनल आहेच आहे. अधिक विश्वसनीय, अधिक लोक या चॅनलशी कनेक्ट असतात आणि अतिशय महत्त्वाची माहिती सर आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून देत असतात प्रत्येक वेळीस. मग आपल्या TET CTET पासून शिक्षक भरती परीक्षा आणि विद्यार्थ्यांचं जॉईनिंग इथंपर्यंत आपले सर आपल्याला अतिशय अपडेट माहिती वारंवार देत असतात. तर अजूनही नवीन असाल तर सरांच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून द्या, शेजारचं बेल आयकॉन देखील प्रेस करून द्या. यासारखे अनेक व्हिडिओज तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील. चला तर मग आणखी काही जर अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करू शकता. आपण प्रत्यक्ष तासिकांमध्ये यानंतर आणखी आपण 1-2 व्हिडिओज घेऊयातच.
त्याच्यामध्ये मी मानसशास्त्राचे स्वरूप संकल्पना समजावून सांगणार आहे. जसं की ग्रीक तत्ववेत्ता होता ॲरिस्टॉटल. या ॲरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला आणि आत्म्याचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे असं सांगितलं. हे आपण सगळेजण जाणतो. किती सोपं लक्षात ठेवायला. ॲरिस्टॉटल एने स्टार्ट झालं, त्यांनी डी ॲनिमा ग्रंथ लिहिला. ॲनिमा ग्रंथ आहे त्यांचा आणि त्यांनी आत्म्याचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, सगळीकडे आहे. ॲरिस्टॉटल, ॲनिमा, आत्म्याचं शास्त्र, अशा काही गोष्टींनी आपण ते पटकन लक्षात ठेवतो. सायकॉलॉजी हा शब्द आलाय मानसशास्त्राला. सायको प्लस लॉगस या ग्रीक शब्दांपासून तयार झाले. सायको म्हणजे आत्मा आणि लॉगस म्हणजे विचार. असे जे काही विचार मांडले. प्लेटोचा रिपब्लिक ग्रंथ आहे. मी बऱ्याचशा गोष्टी पुढे सांगणार आहे. मनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही संकल्पना मॅकडुगल यांनी मांडली. पुढे बोधावस्थेचे वरून लक्षात राहिलं. मनाचे शास्त्र मानसशास्त्र मॅकडुगल. त्यानंतर बोधावस्थेचे शास्त्र सांगितले विल्यम वुंट यांनी सांगितले ते. त्यासाठी त्यांची लेप्झिग या ठिकाणची जर्मनीतील मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा आहे. बोधावस्थेचे शास्त्र ज्यांनी सांगितलं. प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून देखील विल्यम वुंट यांना ओळखले जाते. पुढे अबोधावस्थेचे शास्त्र असेल, जे.बी. वॅटसन यांचं वर्तनाचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असेल. या आणि बऱ्याचशा संकल्पना आपण समजून घेणार आहोत. मग ज्ञानरचनावाद काय आहे? जीन पियाजे, आसुबेल, जेरोम ब्रुनर यांनी ज्ञानरचनावाद आणलेला आहे. त्याबद्दलची डिटेल्स आपण पुढच्या तासिकेमध्ये जरूर बघूयात. तत्पूर्वी अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप सारे शुभेच्छा देते आणि आजच्या पुरते इथंच थांबते. धन्यवाद.